आपण बघतो की देशभरातून ज्या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी साधू दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. खरं तर उद्या सकाळपासूनच जे आहे ते या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. एकंदरीत मराठीमध्ये सांगा की कसा कार्यक्रम आहे पूर्ण हा? हा कार्यक्रम समाजाच्या वतीने समाजाच्या पैशातनं होतोय. गेली 2-3 महिने झाले समाजाचा प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये आपला सहभाग देतोय, नोंदणी देतोय, आर्थिक सहभागी करतोय. 40,000 स्क्वेअर फीटमध्ये मुख्य पेंडॉल आहे. लोकांची राहण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी इंदोरच्या मंडपवाल्याच्या वतीने करण्यात आलेली आहे. भोजन व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारच्या 3 ठिकाणी आहेत. समाजाच्या वतीने जेवढा प्रयास चांगलं करण्याचा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. राहण्याच्या व्यवस्था, बाकीच्या गोष्टीची व्यवस्था या ठिकाणी आहे. निःशुल्क नाश्ता, भोजन, चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवाचा कार्यक्रम, भगवान बाहुबलीची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये 31 फुटाची प्रतिमा कुठेही नाही आहे. फक्त ही 57 फुटाची प्रतिमा आमची बाहुबली कर्नाटकमध्ये आहे. महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रतिमेचं निर्माण आणि पंचकल्याणक पाहण्याचं सौभाग्य सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना या ठिकाणी मिळतं आहे. महाराष्ट्रातूनच नाही तर पूर्ण भारतातनं या ठिकाणी लोकांचं येणं सुरू झालं आहे. उद्यापर्यंत सगळे लोक पोहोचतील आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहे. बरं. कार्यक्रमाचं विशेष काय आहे? कार्यक्रमाला आपण मोठ्या नेत्यांनाही सहभागी केलेला आहे. कार्यक्रमामध्ये कुठले कुठले नेते सहभागी होणार आहेत? कार्यक्रमामध्ये तसं निमंत्रण आम्ही शहाजींना दिलं आहे. अमित जी शहांनी स्वीकृती दिली आहे की आम्ही येणार आहोत, परंतु वेळेवर काय बदल होतो हा सांगता येत नाही आहे. परवा 4 दिवसापूर्वी आमचे कार्याध्यक्ष रवीजी कानेड मुख्यमंत्र्यांकडे आमदारांसोबत गेले होते. माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की अधिवेशन चालू आहे पण मी येण्याचा प्रयत्न करतोय. आता त्यांची जर वेळेवर अडचण निर्माण झाली तर सांगता येत नाही, परंतु त्यांनी देखील 1 दिवस येण्याचं निश्चित आश्वासन आम्हाला दिलं आहे. बाकी आमचे पालकमंत्री, मंत्री, आमच्या आमदार, खासदार हे तर निश्चित रूपाने येणारच आहेत. एकूणच कार्यक्रमाचा एकूण तुम्ही म्हणता की समाजाच्या वतीनं एकूण किती बजेट आहे कार्यक्रमाचा? खर्च काय सांगता येणार नाही, म्हणजे एवढं मोठं सगळं आहे. आता असं आहे की पैशाचं हे निश्चित सांगता येत नाही, परंतु समाजाच्याच पैशातनं समाजाचा हा कार्यक्रम होतो. अन्य समाजामध्ये आम्ही या मी फक्त मूर्ती संदर्भात बोलतोय, खर्चाचं मूर्तीचं विचारतोय. मूर्तीच्या संदर्भामध्ये सुरुवातीला लोकांनी 1,08,000 रुपयाची दान राशि दिल्या गेली. मूर्ति निर्माण में यह पैसा हमने लिया. 1,08,000 रुपये आम्ही अशा पद्धतीने घेऊन त्या मूर्तीचं निर्माण या ठिकाणी केलं. 1 एकर जमीन विकत घेतली आहे. दगड हा आम्ही राजस्थानमधून भिलवाड्याच्या जवळ तिथून हा दगड आणला आहे आणि इथं दगड आणून या मूर्तीचं काम शिल्पकारांना बोलून ह्या ठिकाणीच केलं आहे आणि मूर्ती उभी केली आहे. याच्यामध्ये जवळपास 2 कोटी रुपये आम्हाला हा खर्च आला आहे आणि हा खर्च पूर्ण समाजाच्या माध्यमातून झाला आहे. आताही पंचकल्याणच्या माध्यमातून येणारा खर्च हाही 2 कोटी 3 कोटीच्या वर आहे. तोही आम्ही समाजाच्या माध्यमातून करतो आहे. बरं, खरं तर हिंगोली जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हा भव्यदिव्य कार्यक्रम पडतो. नेमकं याच्या मागेची काय आख्यायिका आहे? नेमकं काय थोडक्यामध्ये काय सांगता येईल? नाही, हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम करतोय कारण मूर्तीचं निर्माण पुसेगावमध्ये गुरुदेवांच्या प्रेरणेने झालं आहे आणि समाजाची भावना होती, गुरुदेवाचा आशीर्वाद मिळाला म्हणून पुसेगावला मूर्ती निर्माण झाली आहे. आता ही मूर्ती कुठे निर्माण करावी, समाजाचे चेहरे असेल तर कुठेही करता येते, परंतु हे हिंगोली जिल्ह्याचं सौभाग्य आहे. मी तर एवढं म्हणेल की महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की एवढी मोठी प्रतिमा या छोट्याशा गावामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जिथं समाजाची 15 घरं आहेत त्या ठिकाणी निर्माण केली आहे आणि आज नाहीतर उद्या हे एक चांगलं पर्यटन स्थळ देखील होऊ शकतं. निदान प्रत्येक व्यक्तीला इथं आल्यानंतर चांगली प्रतिमा आणि चांगला अनुभव आध्यात्मिक क्षेत्रातला येण्याची अनुभूती या ठिकाणी प्राप्त होईल असं मला वाटतं. भविष्यातलं हिंगोली जिल्ह्यातलं निश्चित रूपाने जसं नरसिंह नामदेव आहे, औंढा नागनाथ आहे, जिंतूर आहे, मलिनाथ भगवान शहापूर आहे, तसं हे एक अतिशय क्षेत्र या ठिकाणी निर्माण झालं आहे. याचा आम्हाला सगळ्या समाजालाच नाही तर प्रत्येक हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकाला त्याचा सार्थ अभिमान आहे. काय कार्यक्रमासाठी आव्हान आहे जनतेला आता? कार्यक्रमासाठी जनतेला आव्हान काही नाही आहे, प्रत्येकाने यावं. तसं आव्हान आम्ही तर गेली 2-3 महिन्यापासून वर्षापासून करतोय, परंतु निश्चित रूपाने आजपासूनच लोकांचं येणं सुरू झालं आहे. 2,000 ते 2,500 लोक आज या ठिकाणी आलेत. उद्या 4,000 ते 5,000 लोक उद्या येतील. परवा जन्मकल्याणक आहे, त्या दिवशी 8,000 ते 10,000 लोक राहतील अशी अपेक्षा आहे. त्या हिशोबाने सगळी समाजाची तयारी चालू आहे.
निश्चितच आपण बघतोय की मागच्या 3 महिन्यापासून सर्व समाज बांधवाच्या वतीनं याच पुसेगावमध्ये जे आहे ते या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती आणि तोच तयारीचा दिवस जे आहे ते उजडणार आहे आणि या कार्यक्रमाचे जे आहे ते सर्व समाज बांधवांनी जे आहे ते मूर्तीसाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च केलेला आणि हीच कोट्यावधी रुपये खर्च केलेली मूर्तीची स्थापना जी आहे ते उद्या याच हिंगोली जिल्ह्यातल्या पुसेगावमध्ये होणार असल्याचं आयोजकाकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, पुसेगाव, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.